महिलांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळसूत्र बायका घेतात। मंगळसूत्र घेताना हल्ली मी बघितलं आहे की मंगळसूत्रामध्ये काळे मणी कमी आणि सोनं जास्त घातलेलं बऱ्याच बायकांच्या मंगळसूत्रामध्ये तसं दिसतं। खरं तर मंगळसूत्र काळे मणी का वापरतात बरं? मंगळसूत्रामध्ये काळेच का वापरतात? लाल पिवळे अनेक प्रकारचे मणी आहेत, पण काळेच का वापरतात? कसं आहे, कुठलीही स्त्री ज्या वेळेला छानपैकी साडी वगैरे नेसून तयार होते त्यावेळेला आहे ना, तिला नजर लागू नये म्हणून काळ्या मण्यांचा वापर सांगितलेला आहे। मंगळसूत्र हे काळ्या मण्यांनी बनलेले असावे। त्याचप्रमाणे मंगळसूत्राचं जे पेंडंट असतं ते पेंडंट नसून त्या 2 वाट्या असाव्यात। वाट्या म्हणजे एक वाटी माहेरची आणि दुसरी सासरची, एक पदर माहेरचा आणि दुसरा पदर सासरचा, असे दोघांची जोड मिळून मंगळसूत्र बनतं। आणि 4 मणी मध्ये घातले जातात। काही वेळेला मध्ये एक पोवळं घातलं जातं। पोवळं का तर शरीरामध्ये उष्णता जास्त होते महिलांना, मग त्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पोवळं घालायचं। पूर्वीच्या महिला असं मंगळसूत्र बनवायच्या, ते ओवून घ्यायच्या, असं ते दोऱ्याने ओवून घेतात ना तसं। तर सोन्याच्या साखळीतलं जरी तुम्ही मंगळसूत्र बनवलं तरी त्याला काळे मण्यांचाच पदर असावा आणि 2 वाट्या असाव्यात, तर ते मंगळसूत्र आहे। हल्ली चांदीची मंगळसूत्र पण आलेली आहेत। शक्यतो चांदीचे मंगळसूत्र महिलांनी घालू नका। काही त्याचा उपयोग असा नाही आहे, नुसतंच एक गळ्यात काहीतरी घातलंय म्हणून ते घातलंय, त्याचा उपयोग होणार नाही। त्याचप्रमाणे मंगळसूत्राची शपथ बायका कित्येक वेळेला भावनेच्या भरात मंगळसूत्राची शपथ घालतात, तर तसं कधीही करू नये। दुसरी गोष्ट, महिलांनी आपलं मंगळसूत्र जे तुम्ही वापरलेलं आहे ते मंगळसूत्र दुसऱ्या कुणाला वापरायला देऊ नये। आपलं मंगळसूत्र आपणच घालावं, कधीही ते कुणाबरोबर शेअर करू नये। तुमचा नवरा तुम्ही कुणाबरोबर शेअर करता असं त्याचा अर्थ होतो, त्यामुळे तशा कुठल्याही गोष्टी करू नका। या गोष्टी लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न तुम्हीच करा, कारण की ही माहिती सगळ्यांनाच मिळणं आवश्यक आहे। कोणी सांगत नाही म्हणून मी एक व्हिडिओतनं सांगितले, जे डोळ्यांनी बघते ते दिसतं तेच मी इथे व्हिडिओमध्ये सांगते, किंवा जे अनुभव असतात तेच सांगते। तर हे जरा जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही सांगा। जय भवानी।